गडचिरोली पोलिसांकडून महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमावर्ती भागात नवनवीन पोलीस स्टेशन उभारण्यात येत आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो सीआरपीएफ चे वरिष्ठ अधिकारी जे आहेत, पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि एडीजी शेरिंग दोर्जे सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश सर हे जे आहेत इथे आलेल्या आदिवासी पाहुण्यांना चॉकलेट वाटप करत आहेत। आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर हा उद्घाटन सोहळा किंवा भूमिपूजन जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत इथे उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊ, शेरिंग दोर्जे सर आपल्या सोबत आहेत। आदिवासींना चॉकलेट वाटप करण्यात येत आहे आणि आदिवासींच्या माध्यमाने हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सर, क्या कहना चाहेंगे? आपल्याकडे जे एक गाव एक लायब्ररी अंतर्गत लायब्ररी उघडण्यात आलेली आहे, त्याचे देखील लोक लाभ घेतात आणि नक्षलवाद सुद्धा तुम्हाला माहिती आहे। आज जे आपण शेवटचा टप्प्यामध्ये आहे नक्षलवाद, आणि हे सगळे जे शक्य जे आहे लोकांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे। सर, गडचिरोलीत भूपती आत्मसमर्पण केला आणि आंध्र प्रदेशमध्ये हिडमा ठार झाला। कुठे ना कुठे आता एक दोन माओवाद्यांचे मोठे नेते उरलेले आहेत आणि आदिवासींच्या जवळ संबंध घेऊन तुम्ही जे गडचिरोली पोलीस नेहमीच प्रयत्न करीत असतात, तर याबद्दल काय म्हणता? हे पहा, जेवढं जे आज सरेंडर जे तुम्ही म्हणतात भूपतीची सरेंडर गडचिरोलीमध्ये त्यांनी 61 लोकांसोबत जे शस्त्रसे जे आत्मसमर्पण केलेलं आहे, हे याच म्हणजे गडचिरोलीची डेव्हलपमेंट आणि जे नक्षलग्रस्त भागामध्ये जे डेव्हलपमेंट होतो आहे आणि सुरक्षा एजन्सी ज्या पद्धतीने पब्लिक करिता काम करतो आहे त्याच्या एक उदाहरण आहे। आणि आता जे उरलेलं जे आमच्या जे या भागामध्ये जे नक्षल आहे गडचिरोलीमध्ये आता मोजके राहिलेले आहे, 8-10 लोक राहिलेले आहे। ते सुद्धा आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या दिवसात ते सरेंडर करतील किंवा इथून आम्ही जे याच्यावर कारवाई करणार आहे। गडचिरोली जिल्हा जे आहे विकासाच्या मार्गावर चाललेला आहे। मुख्यमंत्री नेहमीच घोषणा करीत असतात आणि पोलीस विभागही अति दुर्गम भागापर्यंत विकासाची गंगा वाहत आहेत, काय म्हणा? आम्ही शेवटी जे आहे आम्ही शासनाचा एक मोस्ट विजिबल अंग जरी कोणी असेल शासनाचा ते तर पोलीस आहे, म्हणजे आम्ही त्यांचंच जे आहे। आणि हे होताना म्हणजे त्यांना साकार करायला आपण खरोखर जे पोलीस स्टेशन इथे निर्मिती करतो आहे, जेणेकरून या भागामध्ये जे एकदा पब्लिकशी संपर्क झाल्यानंतर त्यांना कुठल्या गोष्टीची सोयी सुविधाची कमतरता आहे, कुठल्या गोष्टी आणखी आपण वाढवू शकतो, एकदा या भागाचा विकास झाला की नक्षलवाद अंत व्हायला वेळ लागणार नाही। आपण बघू शकतो शेरिंग दोर्जे सर प्रतिक्रिया देत होते आणि सध्या एक मोठा भूमिपूजन सोहळा इथे पार पाडलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।